एकच गोष्टीचं पिल्लू नको ना हट्ट धरू. बाकीचा व्हिडिओ ना लय भारी, ते तुम्हाला ब्लॉगच्या शेवट दाखवतो नाही, तुम्ही पळून जाताना सकाळी काय झालं बघा. आमचा गोल्या भांगारवाला आहे बरं का, मग भांगारवाले या त्यांच्या ना भांगारवाले आलेत. देव भांगारवाला झाला आता काम मध्ये याच्याकडून भांगारवाला इथं तिकडे एक भांगारवाला उभा राहिलाय. एखाद्याला आहे ना रडवण्यापेक्षा ना एखाद्याला हसवणं लय अवघड असतं बरं का. खरं तर आहे ना, मी माझ्या ब्लॉग मध्ये ना काय दाखवतो माहिती का, मी जे काम करतो ते दाखवतो. आता बऱ्याच जणांना वाटत असं बरं का, हे काही डिप्पू काली तर असं करतंय तसं करते, पण मला त्या गोष्टीची कधीच लाज वाटत नाही बरं का. मी काय काम करतोय कारण की मला माहिती मी काय काम करतोय, माझ्याकडे काय आणि जे मला चांगलं ओळखी त्यांना त्यांना माहिती. त्याच्यामुळे मी ना लोकांचा कधीच विचार करीत नाही, आणि कोण काय म्हणणार ना मला याचा तर मला कधीच विचार नसतो, कारण की मी माझ्या धुंदीत जागणारा माणूस आहे. साईटवरती जाऊन सगळे वळंबे टपून कॉलम बिलम बांधायला घेतले बरं का. आता हे कॉलम तर लय हाईटला होता, त्याच्यामुळे तुम्ही मला हात लावून दाखवत होतो, कारण की मी फक्त आर्मीची प्रॅक्टिस करून मला एवढा फायदा झाला. मी लय लांबलोय नाही तर जे मला ओळखी देत ना चांगलं त्यांना माहिती मी किती बारीक होतो. घरी आलो डायरेक्ट जेवण करायला बसलो बरं का. आज काहीतरी सण होता त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यावं म्हणलं. कुरड्या चपात्या खिरण बिरण लय देदान का कार्यक्रम होता, नुसतं चोपायचा कार्यक्रम होता. फुल चोपिलन घरी आलो दिलो की धडकन काढली बरं का. इकडे शेड मध्ये शेड मधून निघलो दिलो की धडकन घेऊन साईटवर जायला परत आमचा गोट्या तिथं कारागीर झालाय. आता नादच नाही करायचा, गोट्या आमच्या पडीचं गेड बनित होता, आणि गोट्या असा माणूस आमचा आहे ना एका महिन्यात कारागीर झालेला माणूस इमामपुरातला, आणि असा कारागीर टॉपचा झाला ना ब्लॉग मध्ये ना तिने कसं गेड बनलं ते तुम्हाला दाखवतो. साईटवर आलो परत तेल बी लावून घेतलं नाही का, फाळके बिळके मारून घेतली. नादच नाही करायचं, मग आपला विषय टॉपचा असतो ना, आपण लाजतच नाही कोणत्या कामाला. सगळं तेल बिल लावून घेतले फाळके बिळके नाही का, मग सगळे ना फुटिंगा बिटिंगा ठोकून बिकून झाले. आणि आता जाता जाता काय किस्सा झाला बघा. पप्पा पाहत्यात गुरु गुरु कशी तुला व्हिडिओ कॉल करू, हे कशी काय लागेल माऊली भाऊ बोलते संपू बोलते अशी खुटी करतात ना, खुटा उपतात पण खुटीला उपटायची यार. मी ना फुलवाजनात नागिन आणत होतो, त्याच्यात आमच्या माऊलीने असा ना डायलॉग आणला ना का विषय मी फुल गाणे बिने म्हणत नागिन करीत होतो बरं का. आता खरं तर मी नागिन तवाच करतो जेव्हा माझ्या मनातलंही दुःख असतं, पण कसं आहे आता मला ते धावता येत नाही, मला ती सवय लागली कॅमेरा फिरायला मला हसवत लागतं. आणि आता आमची माऊली म्हणजे ना जसे दोन जोडीदार जवळचे असतात ना, ते जेवढे जवळ बोलत नाही तेवढे आमच्या माऊलीन मी जवळ बोलत असतो. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये माऊलीन मी कायम संग असतो. मग माऊलीन म्हणलं चला आपली मैत्री अमर राही, चला तुम्हाला 90 पाहिजे. तो आता 90 नव्हतं पेल बरं का, उसाच रसच पेलतो. नाही आता काही काही येडे जाऊन लगेच म्हणते ना 90 पेल गेलं, तसं मला लई लोकांनी बदनाम केलेलं आहे.